सैन्य माझ्यापाशी आहे. आणि उंचावरून या राज्याची चौफेर टिहाणी करावी, चारी बाजूला दुष्टक्षेप करावा म्हणून या राष्ट्र विश्रामात येण्यासाठी योग्य वयात येतात. आमच्या आजोबांनी आम्हाला राजा बनले. आजोबा चित्रबा आणि माता चित्रांगला यांचा कृपा छत्राचा हा बगरू वाढला गेला. ज्ञानाचा वाळ करू आणि विरस्त्रीचे घडे माझ्या आजोबाने आईने मला पाजले आणि म्हणा एक वीर योद्धा म्हणून आज जिकडे तिकडे आमची ख्याती केली. शूरता ज्याचा आत्मा आहे, वीरता ज्याची ओळख आहे आणि क्षत्रिय ज्याचा आत्मा आहे तोच मणिपूरचा राजा बगरू आहे. म्हणून आमच्या ख्याती किती झाली. पण या राष्ट्र विचार आलो, पण मन एकच विचार करत राजा बनला म्हणून कोणी राजा नसतो, तर त्याच्या आचरणाला तो जगाला राजा कसा असावा हे दाखवून सुद्धा द्यावं लागतं. आणि म्हणतात रात्री प्रमाणे नरविष्ठा पापी पापा समे समान लोकातून वर्तनते यथा राजा तथा प्रजा. या सूत्रानुसार आम्ही आमचं आचरण केलं. कारण राजा धार्मी त्याची प्रजा धार्मी, राजा पापी त्याची प्रजा पापी, प्रजा ही राजा सारखी वागते. जसा राजा तशी त्याची प्रजा. म्हणूनच काम क्रोध लोभ मोह मत्सर या विकारांना जीवनातून दूर सारिला आणि प्रेम समाधान वैराग्य निरासक्ती नम्रता वाद यानुसार माझ्या जनतेला मी न्यायदान करतो. पण आमच्या सारख्या राजकारणात सर्वात प्रिय माता प्रसूतीच्या अनंत यातना होऊन जन्म देते ती माता आणि मीऱ्यानंतर ज्यात काय लीन होते ती भूमाता. माता आणि माती यात एका वेलांटीचा फरक आहे. म्हणून जन्म देणाऱ्या आईच्या स्वाभिमानासाठी आणि या भूमातीच्या संरक्षणार्थ आम्ही आमची प्राणी वेचायला सदैव तत्पर आहोत. आणि म्हणून या धरणीमातेला अवनी माता म्हणतात. अवनी या शब्दाचा अर्थ असा होतो अ म्हणजे अन्न, व म्हणजे वस्त्र आणि नी म्हणजे निवारा. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मुक्ती करतात ज्या भूमातीच्या गर्भातून पुरविल्या जातात. हे भूमाते तुझा पाग पेडण्याचं वचन राजा बगरू या राष्ट्र विश्वासाने मंगल आशीर्वाद मंगल आशीर्वाद.
नाम घेण्यात आपल्याला मिळालं. पण हो, तो शब्द मी या भूमातेला दिलाय, तो अखेरच्या क्षणापर्यंत मला पाळायचा आहे. आणि भूमाता नसेल तर आमच्यासारख्या क्षत्रियांना रे का राज करताना तरी काय अर्थ? काय पाहतोय हा माझा अश्व का बरं ठिकाण एक पाय उलटावून या दिशेनं मला फिरविण्याचं कार्य करतो. ओळख बरेच अश्व माझ्या अश्वशाळेत आहेत आणि मी अश्व चिकित्सक आहे. उष्टी नकुळी मयुरी हौसी मिरी तुषार धूमकेतू ताड असे वेगवेगळ्या जातीचे आणि वेगवेगळ्या जातीचे अश्व माझ्या अश्वशाळेत आहेत. आणि ज्यावर मी आरूढ होतो तो चक्रवाल जातीचा माझा स्वामी दिसतो. स्वामीची एक दिशा माझा प्रिय अश्व आहे. याचे नवल वेगळे याचं ते रहस्य आहे. हा ज्याचे एक पाय उंचावितो आणि या दिशेनं फुलावितो. नक्की या दिशेनं एक गावी दुरीच्या अंतरावर कुठेतरी चतुष्पाद प्राणी आहे आणि याची फळा माझा स्वामी दिसता अश्वमला करून देतोय. सैनिक सावध आहे. हा माझा अश्व कधी असत्य घुणावणार नाही. याला सर्प ज्ञान आहे. 3 गावीच्या दुरीवरचा सर्प कुठल्या जातीचा आहे याचं परीक्षण या अश्व करू शकतो. असा मला चक्रवाल जातीचा अश्व जाती कळवते असा 4 पायाच्या अशा कुठल्या तरी प्राण्यावरून कुणीतरी शत्रू इतर आक्रमण करू शकतो व कुणीतरी हुंसक शाबत असू शकतो. चला हे एवढंच पुण्य मार्गामध्ये हा चतुष्पाद प्राणी कुणी सुचते. तरी मग्न फिरवण्याचं कार्य करा. मला वाक्य रचना करा आणि येणारा चतुष्पाद अश्व असावा तर असा. हा मारल्या जागच्या अरे वा सैनिक उगाच घाबरून गेला. हा आपल्याला उपद्रव करण्यासाठी आलेला अश्व तो हे नाविन्यच काय देखणं अश्व आहे. बरीच अश्व माझ्या अश्वशाळेत आहे पण त्याहूनही वेगळा आगळा आणि निराळा असा अश्व. वा 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 धवल वर्णाचा अश्व काय याची स्वच्छ आणि धवल कांती आहे. मत्स्याप्रमाणे स्वच्छ दिसू लागलाय आणि चंद्रिकेप्रमाणे चमकूही लागला. पाठीवर रेशमी धूळ पायात तर चांदीचे तोडे उच्चतर पीठ वर्णाची. अरे वा तोंडात रेशमी पट्टा आणि काळा ब्रांदा लगा. अरे इकडे तर पाहिलं नाही कर्ण तर श्याम रंगाचे. ओळखलं म्हणजे श्याम कर्ण वारू ज्याला म्हणतात तोच हा. काय पाहतोय मस्तकावर काळी गोरे केस आणि त्यातून पत्रिका. हा सर्व सामान्य अश्व अश्वाच्या मस्तकावर ज्याची पत्रिका आहे हा नाविन्य गुण अश्व आहे. अश्व आहे तरी कोणाचा. हरिओम स्वस्ती श्री विराज. जय गोपाल देवात नमस्कार. हरिओम स्वस्ती श्री विराजित कुरुकुल भूषण युधिष्ठिर अपराजित श्री सकल शास्त्र शस्त्र पारांगत महर्षी व्यासाग्नी कृष्ण कृपा अंकित अश्वमेध पृथ्वीवर सोडित
विश्व शांती गोत्रात्या निवारणार्थ तो वीर श्वास वंदन करीत मम अनुजांसवे द्वंद्व पुकारित. म्हणजे अश्वकुळा सर्वसामान्य वीरांचा राजा, भारताचे भारतेश्वर झाले असे जगाचे ते वीर म्हणजे पार्थ युधिष्ठिर. यांच्यापैकी अश्व पांडवांचा यात्रेकरी कटात ते कट नाही म्हणे नरी भारत आहे, जगांगी सामर्थ्याच आहे, त्याला वीराप्रमाणे अश्वाचं वंदन करावे. बरं पुढं काय बरं रेखाटलं? तो वीर अश्वास वंदन करीत मम अनुजांसवे द्वंद्व पुकारित. ज्या वीरानं अश्वाचं वंदन केलंय त्याला आपल्या वीरांशी युद्ध करावं लागेल. दावावे आपले शौर्य त्वरित न तरी दाती तृण धरवणी करखंडणी सहित निशस्त्र शरणावे पांडवा त्वरित. आज छान रेखाटलं. ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य आहे त्याला अश्वाचं वंदन करावं आणि पांडवांशी रोना करावे. पण शेवटी काय रेखाटलं? ज्याच्या शौर्य सामर्थ्य नाही अशा वीरांनी दाती तृण घेऊन तर हर खंडणीचा पांडवीरांना शरण घालावं. शरण येणं आमच्या रक्तातच नाही, पण वीराप्रमाणे अश्वाचं वंदन केल्या अर्थात वारे पांडवीरांना भारताचे भारतेश्वर झाल्यानंतर तुम्हाला जडलेला अहंकार आहे. मग तुमचा अहंकाराला रोवून काढण्यासाठी, तुमचा गर्वात धारण करण्यासाठी राजा बहुवांसाठी म्हणतात सैनिको चला, ही अश्वाची आता मुक्तता नाही. हे पांडव काय माता बरे होते आहे, त्यांची पराक्रम का आहे मलाही अनुभव पाहिजे. चला रे दादा, एक पांडव होते त्यांच्याशी ओळख करून त्यांचा गर्वात धारण करायचा. हो हा याज्ञिक अश्व आहे. मग अश्वमेधाच्या नियमानुसार विधिवत ब्राह्मणांचा मंत्रघोषात आणि सुदीर्घोत स्थळी ही अश्वाला देण्यासाठी सैनिको चला, पुढील पांडवी होते अश्वाची मुक्तता नाही. देवाचं नाव सदोदित मुखात परमेश्वराचं नामस्मरण केलं. पहाटेचा डंका वाजला गेला. अश्वाच्या मलमूत्राचं विसर्जन झालं. तदनंतर अश्वाचं पूजन करण्यात आलं. 5 पांडवांनी अश्विना तो अश्वमेध यज्ञ, या यज्ञासाठी पृथ्वी दिग्विजयासाठी सोडलेला अश्व, या अश्वाचा पहाटेचा डंका होता अश्वाला गतिराचं प्रकरण केलं. आश्चर्य, आज हा मेघवर्ण अश्वाच्या मागोमाग धावतोय खरा, पण नवल तर एवढंच की अश्व एकाएकी दिसेना झाला. हे आश्चर्याचं का घडावं? नाही, आजोबांच्या मुखातील शब्द, आजोबाचा आशीर्वाद घेतला. अंगावर असणारे काही घाट मध्ये शरणागती घेतलो, काही जणांनी शरणागती बदलली, काही घाट मध्ये शरणी दादा तूर्ण घेऊन पांडवाला करवा खंडणीत मिळाली. काही राजकर्त्याने आवडतं काँग्रेस बिघडवलं. म्हणता म्हणता काही जणां समाजाचं युद्धही झालं. या युद्धात काही सेनापती सैनिक मारले गेले. नाईलाज झाला आमचा. अश्वमेध यज्ञ आरंभलाय तो केवळ पांडवांच्या नव्हे तर कुलाच्या रक्षणासाठी. ज्यावेळी 18 दिवसाचा महाभयंकर युद्ध घडलं, या युद्धात काही निष्पाप नागरिक मारले गेले, काही वीर धरातीर्थी बनले गेले. पांडवांच्या हातून आपल्या इष्ट सगळ्यांचे रक्तपात घडले. या घडलेल्या पापाचं शालन व्हावं, या पापातून मुक्ती मिळावी याच्यासाठी
यज्ञ आम्ही आरंभला. या यज्ञात काही राज करताना या पांडवाला पण आजच्या घरी हा मेघवर्ण एक सर्व विचार करतोय. विचाराचा कावड बसले की काय मार घालताय. आईच्याची मेघावृत्ताच्या उंच आकाशाच्या ठिकाणी दृष्टी त्याची मायावी शक्तीचं पारंगत असा हा म्हणजे मेघवर्ण. या मेघवर्णाच्या दृष्टी असणारा तो शामकर्ण अश्व. त्या अश्वाला विकास हा धुळीचे होत पगाराला भिडू लागले. आजच्या भावा वाघाच्या झोकात एकाएकी अश्व अदृश्य. अश्व दुसऱ्या स्वतःला मायावी शक्तीचा उपयोग केला पण त्याचाही काही उपयोग नाही. काय करावं हस्तगतामध्ये होत आहे. मस्तवान कुणीतरी आघात करताय. नाही विचार करण्याची ही वेळ नाही. अश्वाला सोडला पाहिजे पण माझे काका माझ्या समेल आहे. काकाही विसरायचे झाले. काल म्हणावं काकाचा सोडला घेतला पाहिजे. याच्यासाठी काकाच्या सोबत समाधान वाटू लागलं. तुझी गमती का झाली मन समाधानी बनलं. काका एक सारखा विचार करतोय. विचाराचा घरात इथपर्यंत पोहोचले नेमका तू आलास. काका तुम्ही विचार करता. होय अश्वाच्या बाबतीत विचार नाही करत ना. आणि त्याच अश्वाच्या बाबतीत मी विचार करतोय. जो सावत्र वारून पांडवांनी सोडला. ज्या अश्वाचं पूजन करून त्या अश्वाला गती दिली गेली. तो अश्व एकाएकी दिसेना झाला. काका म्हणजे अश्व तुम्हाला दिसणार आहे की काय. आजच्या म्हणावं की नवाल काका तुमच्या शोधाच्या विद्यार्था हा काय करणार तुम्हाला शोधणार. तुम्ही माझ्या समोर आला. माझ्या मनात प्रश्न आहे का हो एकाएकी सुसाचा तुम्हाला सुटला. हा म्हणता तुळीच्या लोकांना अश्वावर दृष्टी ठेवला आहे ना. एकाएकी अश्व दृश्य अश्व दिसेल. माझ्याही बाबतीत तेच घडलं. जो प्रकार तो तुझ्या बाबतीत घडला तो प्रकार माझ्या बाबतीत घडला. पण हे मला सांगले किंवा तू माया विद्येत आणि माया विद्येत पारंगत असताना अश्व कुठे गेला. वेगाला झाला अश्व तुला कसाही दिसणार आहे. हा उंच भारी मानली अंतरिक्षाच्या ठिकाणी वास्तव्य केला. ज्या मायावी शक्तीच्या जोरावर तू दृष्टी लागली पण अश्व दिसेना म्हणजे तुझ्या शक्तीपुढे सुद्धा त्याचा वेग होता. मायावी शक्तीच्या जोरावर पाहिला पण तोही दिसेना.